छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ थेट नवी मुंबई विमानतळाला मेट्रोनं जोडण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारनं मुंबई मेट्रो 8 प्रकल्प हाती घेतलाय। सिडको आणि खासगी कंपनीच्या खासगी सार्वजनिक सहभागातून या मार्गिकेची उभारणी करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे। याबाबतचा शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध करण्यात आलाय। राज्याच्या अर्थसंकल्पीय भाषणातही उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी या प्रकल्पाचा उल्लेख केलाय। याच पार्श्वभूमीवर आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊयात मुंबईतील 2 विमानतळ जोडणारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी मुंबई मेट्रो 8 प्रकल्प नेमका काय आहे आणि त्याचा फायदा मुंबईकरांना नक्की कसा होणार आहे। नमस्कार, महाएमटीपी मध्ये आपलं स्वागत। मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत योगेश कुंभार। मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी तसेच मुंबईकरांना आंतरराष्ट्रीय दर्जाची वाहतूक व्यवस्था पुरवण्यासाठी आणि वेगवान प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वात MMRDAनं मुंबई महानगर प्रदेशात 337 किलोमीटरचा मेट्रोचं जाळं विणण्याचा संकल्प हाती घेतलाय। वेगानं या संकल्पपूर्तीच्या दिशेने जात असताना मुंबई मेट्रो 1 घाटकोपर अंधेरी वर्सोवा, मेट्रो 2 दहिसर ते DN नगर आणि मेट्रो 7 दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व या 3 मार्गिका सेवेत आहेत। तर मुंबई मेट्रो 3 भूमिगत असणाऱ्या या मार्गिकेचा पहिला टप्पा आरे ते BKC हा मुंबईकरांच्या सेवेत आहे। दुसऱ्या टप्प्याची कामही आता पूर्णत्वाकडे आहे। राज्य सरकारच्या निर्णयानुसार मुंबई मेट्रो 8 म्हणजे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जोडणारी ही मार्गिका बहुतांश नवी मुंबई परिसरात असल्यानं आणि आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सिडको द्वारा विकसित केले जात असल्यानं मुंबई मेट्रो 8 हा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर उभारण्यास राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे। मुंबई मेट्रो 8 मार्गिकेसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल सिडको मार्फत तयार करण्यात येईल। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं या प्रकल्पासंदर्भातील सुसाध्यता अहवाल व सविस्तर प्रकल्प अहवाल या संबंधीची सर्व माहिती आणि कागदपत्र आता सिडकोला द्यायची आहेत। या प्रकल्पाचे महत्त्व नेमकं काय आहे ते देखील पाहूयात। मुंबई शहर व उपनगर आणि नवी मुंबई या शहरांच्या गरजा दिवसेंदिवस वाढत आहेत। या वाढत्या गरजांची पूर्तता करण्यासाठी नवीन परिवहन व्यवस्थांची आवश्यकता आहे। याच वेळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या दोन्ही विमानतळांच्या आजूबाजूला प्रमुख आर्थिक विकास केंद्रांच्या निर्मितीला देखील वेग आहे। हा वेग पाहता भविष्यात रहदारीची मागणी पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारनं या विमानतळांची आंतरजोडणी सुधारण्यासाठी सक्रिय सहभाग घेण्याचा निर्णय घेतलाय। या विमानतळांच्या आजूबाजूचे रस्ते, रेल्वे जाळं मजबूत करत नवी मुंबईत कनेक्टिव्हिटीचे नवीन पर्याय विकसित करून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या 2 विमानतळांना मुंबई मेट्रो 8 हा मेट्रो रेल्वे मार्ग जोडला जाणार आहे। आता पाहूयात हा प्रवास नेमका किती वेळात पूर्ण होईल। सुमारे 40 किलोमीटरचं हे अंतर मेट्रोनं सुमारे 30 मिनिटात पार करता येईल। पूर्वीच्या नियोजनानुसार छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते मानखुर्द दरम्यान 10.1 किलोमीटर लांबीची मार्गिका आणि मानखुर्द ते नवी मुंबई विमानतळ अशी मार्गिका उभारणं प्रस्तावित होतं। आता सिडको या प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करेल। साधारण अंदाजे 35 किलोमीटर लांबीच्या या मार्गिकेवरून लाखो प्रवाशांना सेवा मिळण्याची अपेक्षा आहे। आज मुंबई, नागपूर, पुणे महानगरातील नागरिकांना पर्यावरणपूरक, शाश्वत, विनाअडथळा व वातानुकूलित वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एकूण 143.57 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात आले आहेत। येत्या वर्षात मुंबईमध्ये 41.2 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग सुरू होतील। येत्या 5 वर्षात एकूण 237.5 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात येणार आहेत। ठाणे वर्तुळाकार मेट्रो मार्गासाठी केंद्र सरकारनं नुकतीच मान्यता दिली आहे। त्यामुळे आता मुंबई महानगर प्रदेशाच्या कोणत्याही टोकावरून कुठेही मेट्रोनं जाता येणार आहे। हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। या मेट्रो मार्गिकेचं महत्त्व तुमच्या दृष्टीने नेमकं काय आहे ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा। महाएमटीपीच्या फेसबुक पेजला लाईक करा, आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी www.mahaemtp.com या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या। तुर्तास धन्यवाद।